कौल जनतेचा, फक्त गरजा महाराष्ट्रावर। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत खानापूरमध्ये। जनमत आणि राजेंद्र अण्णांनी दिला होता, बाकीच्यांनी तसं काय केलं नाही असं त्यांचं मत आहे। काय सांगाल इथल्या परिस्थितीला? ह्या मतदारसंघाचा सर्वात मोठा प्रश्न आहे दुष्काळ, आणि हा मोठा शत्रू आहे दुष्काळ। आणि दुष्काळ काढण्यासाठी टेंबू योजना पूर्ण होण्याची गरज आहे। आणि खानापूर घाटमाथ्याची अशी रचना आहे की ह्या घाटमाथ्यावर पाणी आणण्यासाठी चारी बाजूला डोंगर असल्यामुळे चौथा आणि पाचवा टप्पा टेंबूचा पूर्ण झाला पाहिजे। हा टप्पा कशा पद्धतीने पूर्ण केला पाहिजे, कशा पद्धतीने या भागाला पाणी दिलं पाहिजे ह्याचा अभ्यास असणारा नेता या येत्या विधानसभेत आमदार म्हणून निवडला पाहिजे। आणि ते काम शिवसेनेचे अनिल भाऊ बाबरच करू शकतात। आणि शिवसेनेनंच ह्या पाण्याचा प्रश्न टेंबू योजना अस्तित्वासाठी येत्या विधानसभेत शिवसेनेची सत्ता येऊन अनिल भाऊच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असा इथल्या जनतेला विश्वास आहे। आणि प्रश्न चर्चेला गेला होता। टेंबू योजनेचा जन्म याच काळामध्ये झाला होता। नेमकं काय सांगाल कोण मित्र इकडे, काय सांगाल कोण इथं आमदार म्हणून काय ठिकाणाला माननीय गोपीचंद पडळकर साहेब होणार, कारण या ठिकाणाला त्यांनी एवढे लोकांचे प्रश्न आहेत आणि टेंबूच्या योजनेसाठी जे काही होत नव्हता तर त्यासाठी टेंबूचे कार्यालय त्यांनी फोडले, लोकांना पाणी मिळत नाही म्हणलं। त्यानंतर या ठिकाणाला एकही आमदारांनी या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये उतरायला नाही अशी त्यांनी घोषणा केली होती। ज्या वेळेला जयंतराव पाटील साहेब ज्या वेळेला या ठिकाणाला आले त्यावेळेला त्यांनी त्यांना पंचायत समिती आटपाडी या ठिकाणी रोखण्यात आलं। अक्षरशः त्यांच्यावर तेवढा लाठीचार्ज करण्यात आला, कुत्र्यासारखं त्यांना मारण्यात आलं, पण अक्षरशः त्यांच्या एकही कार्यकर्त्यांनी माघारी घेतलेली नाही। आणि त्यांनी या वेळेला गोपचंद आमदार यांना आटपाडीबरोबर खूप लीड भेटणार आहे आणि वरच्या भागातून जे संजय काका खासदार आहेत त्यांच्याकडून चांगले प्रतिसाद भेटणार। पडळकर यांनी पसंती दिलेली आहे। टेंबूचा चौथा आणि पाचवा टप्पा पूर्ण होण्यासाठी आक्रमक नेतृत्व गोपीचंद पडळकर यांचं आहे असं इथल्या जनतेचं मत आहे। तुम्ही नेमकं काय सांगाल टेंबू योजनेबद्दल? तुम्ही बोला। टेंबू योजनेची स्थापना 95ला झाली, युती शासन होतं, शिवसेनेने त्याबद्दल आग्रह धरला। त्यानंतर 5 वर्षात जेवढं काम झालं ते एवढं 20 वर्षात झालं नाही। आघाडी शासन याबद्दल निष्क्रिय राहिलं, एक कामाचा ह्या निधीच दिला नाही या कामाला, त्यामुळे काम पूर्ण होऊ शकलं नाही। आणि आता जनतेला पुन्हा विश्वास आला। पडळकर यांनी आक्रमक आंदोलन केले म्हणून हा चौथा पाचवा टप्पा पुढील काळामध्ये पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आंदोलन जरी केले तरी हा टप्पा कशा पद्धतीने पूर्ण केला पाहिजे, कुठल्या टप्प्याला पाणी उचललं पाहिजे ह्याचा अभ्यास त्यांच्याकडे नसल्यामुळे त्याचा पाठपुरावा ते करतील याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे। आणि ह्याच्या ज्या व्यक्तीचा याच्याबद्दल अभ्यास आहे 912ला 914 समुद्र सपाटीपासून 914 मीटरवर तामकडीला जर या टेंबू योजनेचं पाणी जर सोडलं तर ह्या भागातील इंच आणि इंच जमीन कालवा न काढता अशा सहज पाणी जाऊन सगळीकडे पाणी जाऊ शकतो। निश्चितच टेंबू योजनेच्या पाण्याभोवती आज तागायत गेली 40 वर्षामध्ये राजकारण फिरताना दिसते। अजून आज भवानी मातेचं रथोत्सव होतं त्यामुळे आम्ही बोलायला सध्या परिस्थितीची जो पाणी आणेल जो इथं आमच्या साध्या सर्वसामान्य जनतेला न्याय देईल त्याकडेच करताना इथून पुढे काय कोणाला होता आमदार म्हणून? सध्या तर परिस्थिती सेनेची चांगली आहे आमच्या इथे। तुझं काय सांगतील मत? कुठला पक्ष इथं सत्तेत यावा? आम्हाला तर वाटतं सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाला आणि शिवसेनेला यांनी पसंती दिलेली आहे। दादा तुम्ही काय बोलणार? काय बोलणार? नाही, याच्यामध्ये खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येईल की कायमस्वरूपी जो नेतृत्व लाभलेलं होतं ते अनिल भाऊंचं लाभलेलं होतं। सामान्य लोकांची नाळ आहे ती अनिल भाऊंशी जोडलेली आहे। खेड्यापाड्यातल्या ज्या अडीअडचणी आहेत, रस्ते आहेत, शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, बालवाडी आहेत, याचा विकास त्यांच्या काळात जो झाला त्यानंतर तो पुन्हा कधीही होऊ शकलेला नाही। त्यावेळेचे जे रस्ते झाले ते नंतरच्या काळात रस्ते दुरुस्तही होऊ शकलेले नाही। आणि आता खरी गरज आहे ते उद्धव ठाकरे महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांचं मत खानापूर आटपाडी विभागातून प्रचंड प्रमाणात त्यांना मताधिक्य मिळेल। जनसामान्यांशी नाळ उद्धव ठाकरे आणि इथले उमेदवार अनिल बाबर यांची जुळलेली आहे असं लोक सांगतात। नेमकं काय सांगतील? खानापूर आटपाडी मतदारसंघाचा जर विचार केला तर सर्व नेते एकापेक्षा एक सरस आहेत, पण त्यातल्या त्यात जर अनिल भाऊचा अभ्यास केला शिवसेनेच्या माध्यमातून तर आमच्यासाठी जी युवा पिढीचा जी हे आहे त्यासाठी पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि पाणी आणण्यासाठी फक्त अनिल भाऊचे म्हणजे आणू शकतात अशी आमची युवा पिढींची अपेक्षा आहे। आणि ते म्हणजे लोकसभापती सुहासभाई बाबर यांनी पंचायत समिती निश्चित ताब्यात असताना सुद्धा
खानापूर तालुक्यापुरतं भरपूर कामे केली, त्यामुळे ते आमचे आधारस्तंभ आहेत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे 100% मुख्यमंत्री असतील आणि अनिल भाऊ बाबर हे शिवसेनेचे आमदार असतील. अनिल बाबर इथल्या खरं तर खानापूर, आटपाडी आणि विसापूर हा जो काय भाग आहे हा नेहमी दुष्काळात पिचलेला भाग आहे. राजकीय लोकांची इथं बघण्याची भूमिका या घाटमाथ्याकडे नेहमी वेगळ्या पद्धतीने बघायचं. पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये आमदार असलेले इथले 2 वेळा ज्यांनी आमदारकीपद भूषवलं होते सदाशिवभाऊ पाटील, आज आपण गरजा महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण सर्व टीम या मतदारसंघामध्ये आपण फिरताय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते जे कॅनॉलची कामं झालेली दिसतील, त्याच्यातनं पाणी खेळलेलं दिसेल. आज या कॅनॉलमधलं पाणी आहे, हे पाणी शेतामध्ये न्यायची प्रक्रिया चालू आहे. आता काही लोकांचं शेतात पाणी गेलं नाही, त्यांचं म्हणणं आहे की शेतात पाणी आलं पाहिजे. पण या सगळ्या पाण्याला, या सगळ्या परिस्थितीला फक्त सदाशिवभाऊ पाटील देऊ शकतील. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा पश्चिम महाराष्ट्र, फुलेशाह आंबेडकरांची भूमी असलेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विचार आणि ह्या सगळ्या समाजामध्ये फूट पडणारा विचार हा कदापि इथं रुजलेला नाही. कारण या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर इथं दिवंगत आमदार इथले या गावचे सुपुत्र. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.